केंद्र म्हणून बीड जिल्ह्यातल्या कपिलधारची ओळख आहे। बीड जिल्ह्यातल्या कपिलधारला ही महाराष्ट्र सरकारकडून शिवा संघटनेने कोट्यावधी रुपयाचा विकास निधी हा मंजूर करून दिला। नुकताच मागच्या वर्षी 100 कोटी रुपयाचा कपिलधारचा विकास आराखडा हा सुद्धा महाराष्ट्र सरकारने मंजूर केलेला आहे। आणि आमच्या समाजात खास करून राष्ट्रसंत डॉक्टर शिवलिंग शिवाचार्य महाराज अहमदपूरकर यांनी मोठं योगदान दिलं। ते शिवायक्य झाल्याच्या नंतर त्यांची समाधी असलेलं लातूर जिल्ह्यातल्या अहमदपूर या ठिकाणी जे भक्तिस्थळ आहे त्या भक्तिस्थळावर नुकतंच कालच्या 23 ते 25 फेब्रुवारीला मोठा लिंगस्थापनेचा कार्यक्रम झाला। ज्या कार्यक्रमाचा शुभारंभ हा केंद्रीय मंत्री आमदार नितीन गडकरी यांच्या हस्ते करण्यात आला आणि समारोप केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉक्टर भागवत कराड यांच्या हस्ते करण्यात आला। आणि त्याही भक्तिस्थळाच्या विकासाला 25 कोटीचा निधी हा शासनाच्या वतीने आम्ही मंजूर करून दिलेला आहे। यासारखे अनेक विषय महाराष्ट्रभर सामाजिक पटलावर सरकारच्या दरबारात जाऊन न्याय मिळवून देत असताना आता आम्ही वीरशैव लिंगायत समाजातल्या ज्या जाती उपजाती आहेत त्याच्या पलीकडे जो बहुजन उपेक्षित वर्ग आहे, जो ओबीसी वर्ग आहे, त्यांनाही न्याय मिळवून देण्याच्या भूमिकेमध्ये आपण राजकीय भूमिका घेतली पाहिजे अशा प्रकारची मागणी महाराष्ट्रभरातल्या शिवा संघटनेच्या कार्यकर्त्यांकडून होत होती। आणि प्रस्थापित राजकीय पक्ष हे आम्हाला फक्त वापरा आणि सोडून द्या अशा प्रकारची भूमिका आम्ही 75 वर्ष अनुभव घेत असताना या महाराष्ट्रात वीरशैव लिंगायत समाजाचे 85 लाख लोकसंख्या आहे। महाराष्ट्रातल्या विधानसभेच्या 288 मतदारसंघांच्या पैकी 40 विधानसभा मतदारसंघ अशी आहेत की जिथं आम्ही वीरशैव लिंगायत म्हणून आमच्या उमेदवाराला मतदान केलं तर विधिमंडळामध्ये 40 आमदार हे आमचे निवडून येऊ शकतात। एवढी मोठी ताकद असताना सुद्धा कुठलाही राजकीय पक्ष आमच्या समाजाला राजकीय स्थान देताना दिसत नाही। राज्य मंत्रिमंडळामध्ये आमचा साधा राज्यमंत्री सुद्धा नाही। ही दुरावस्था जर बदलायची असेल तर लोकशाहीमध्ये राजकीय भूमिका घ्यावी लागेल। या भूमिकेमध्ये आमच्या अनेक कार्यकर्त्यांची मागणी असल्यामुळं आम्ही 28 जानेवारी 2023ला लातूर येथे शिवा संघटनेचा 27वा वर्धापन दिन होत असताना सेवा जनशक्ती पार्टी या राजकीय पक्षाची घोषणा केली। खरं तर सुरुवातीला मी घोषणा करताना शिवा जनशक्ती पार्टी या पार्टीचं नाव घोषित केलं होतं, पण केंद्रीय निवडणूक आयोग नवी दिल्ली यांच्याकडे राजकीय पक्षाची नोंदणी करताना शिवा या नावाला निवडणूक आयोगाने आक्षेप घेतला की धार्मिक नाव घेता येणार नाही आणि त्यामुळं आम्ही त्या शिवा या नावामध्ये बदल करून जी शिवा संघटना 28 वर्ष सेवा करते आहे त्या ठिकाणी शिवाच्या ऐवजी सेवा जनशक्ती पार्टी असं पक्षाचं नाव आम्ही केंद्रीय निवडणूक आयोगाकडे पाठवला आणि आमचा राजकीय पक्ष म्हणून दिल्लीला केंद्रीय निवडणूक आयोगाकडे नोंदणी झालेली आहे। नोंदणी आता नुकतीच झाली, 15 दिवस झालेत आणि तोंडावरती आता लोकसभेच्या निवडणुका आहेत आणि येणाऱ्या लोकसभा निवडणुका असतील किंवा विधानसभेच्या निवडणुका असतील किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका असतील, या सर्व सार्वत्रिक निवडणुकांमध्ये सुद्धा आम्ही शिवा संघटना ही कायम पुढे समाजाचं काम करेलच। जसं RSS भाजपचा बॅकबोन आहे त्या धर्तीवर सेवा जनशक्ती पार्टीचा अदृश्य बॅकबोन म्हणून शिवा संघटना काम करेल। पण फ्रंटला किंवा समोर काम करताना सगळ्या जाती धर्माच्या बांधवांना जे उपेक्षित आहेत, ज्यांना राजकारणामध्ये स्थान मिळालं नाही, उदाहरणार्थ आम्ही आमचं स्लोगन सेवा जनशक्ती पार्टीचं घेतलं। ते स्लोगनच आमचं असं आहे की बहुजन ओबीसी, दलित आदिवासी, शेतकरी कष्टकरी आणि उपेक्षित वर्गाला सोबत घेऊन शिवा संघटना जसं समाजाचं काम केली तसं राजकीय पटलावर सेवा जनशक्ती पार्टी म्हणून आम्ही काम करणार आहोत।
महाराष्ट्रात मोठा वर्ग हा ओबीसी आणि दलितांचा आहे आणि त्यांच्याकडे मात्र राजकीय पक्षांनी दुर्लक्ष केलेलं आहे. म्हणून असा जो उपेक्षित वर्ग आहे, ज्यांना कुठेही प्रस्थापित राजकीय पक्षामध्ये स्थान दिलं जात नाही, अशा वर्गाला, उपेक्षित वर्गाला सोबत घेऊन सेवा जनशक्ती पार्टी येणाऱ्या निवडणुकांमध्ये आम्ही उतरणार आहोत. लोकसभेच्या निवडणुका फारच तोंडावर आहेत, त्यामुळं लोकसभेत आम्ही काय कामगिरी करू शकू याचा आढावा आम्ही घेतो आहोत. जिथं शक्य असेल तिथं आम्ही उमेदवार देण्याचा प्रयत्न करू किंवा माझी काही प्रमुख राजकीय पक्षांसोबत चर्चाही चालू आहे. जे प्रस्थापित राजकीय पक्ष आहेत त्यांनी जर योग्य राजकीय वाटा दिला तर युती किंवा आघाडीमध्ये सामील होऊन ज्या जागा मिळतील त्या जागांवरती आमचे उमेदवार उभा टाकतील किंवा कोणत्याही प्रस्थापित राजकीय पक्षांनी जर आमचं मूल्यमापन केलं नाही, आमचं अस्तित्व स्वीकारलं नाही, तर नक्की येणाऱ्या लोकसभा निवडणुकीमध्ये सुद्धा आम्ही आमची ताकद दाखवून देऊ आणि विधानसभेला तर नक्कीच आम्ही काही छोट्या पक्षांना सोबत घेऊन मैदानामध्ये आम्ही विधानसभेच्या निवडणुका लढवण्यासाठी उतरणार आहोत. किमान 50 जागा विधानसभेला आम्ही महाराष्ट्रामध्ये आणि येणाऱ्या विधानसभेच्या कर्नाटकातल्या निवडणुकांमध्ये सुद्धा आम्ही मोठी कामगिरी करण्याच्या प्रयत्नामध्ये आहोत. या माध्यमातून धाराशिव जिल्हा हा सुद्धा वीरशैव लिंगायत समाजाचं प्राबल्य असलेला जिल्हा आहे, पण इथेही आम्हाला 0 स्थान आहे. राजकीय पटलावर आम्हाला फक्त कोण्या सोम्या गोम्याचा कार्यकर्ता म्हणून वापरणे आणि सोडून दिले, कोणाचा जय म्हणणे, कोणाचा झेंडा घेणे, याच्या पलीकडे आम्हाला स्थान मिळालं नाही. आणि म्हणून याही धाराशिव मतदारसंघामध्ये, लोकसभेच्या मतदारसंघात काय आपल्याला भूमिका वटवता येईल यावर चर्चा करण्यासाठी आजची बैठक आहे. या बैठकीतून आम्ही सोलापूरचे पदाधिकारी मी प्रमुख बोलवलेले आहेत. सोलापूर असेल, धाराशिव असेल, लातूर असेल, नांदेड असेल, परभणी, हिंगोली, वाशिम या पट्ट्यातल्या खास करून जिथं आमचं प्राबल्य आहे किंवा तिकडे पलीकडे पश्चिम महाराष्ट्रात सांगली, इचलकरंजी, कोल्हापूर या लोकसभांच्या निवडणुकांमध्ये आम्ही नक्की आमच्या ताकदीचा अंदाज प्रस्थापित राजकीय पक्षांना आणून देणार आहोत. त्याचा आढावा घेण्यासाठी जिल्हा बैठका माझ्या चालू आहेत. या माध्यमातून आपल्या लोकशाहीचा चौथा स्तंभ असलेल्या प्रसिद्धी माध्यमांच्या माध्यमातून आम्ही या जिल्ह्यातल्या, या लोकसभा मतदारसंघातल्या सर्व मतदार बांधवांना, आता फक्त वीरशैव लिंगायत किंवा शिवा संघटनाच नाही तर जे ओबीसी आहेत, जे बहुजन आहेत, जे दलित आदिवासी आहेत, जे उपेक्षित आहेत, जे शेतकरी कष्टकरी आहेत, या सगळ्यांनाच माझं आपल्या माध्यमातून नम्र आव्हान आहे की आपण योग्य भूमिका वठवली पाहिजे. दुर्दैवाने प्रस्थापित राजकीय पक्षाची अवस्था ही लोकशाहीला अत्यंत घातक आणि मारक आम्हाला बघायला मिळते आहे. कोण कुठल्या पक्षात सकाळी आहे, कोण दुपारी आहे, कोण संध्याकाळी आहे, कळायला तयार नाही. किंवा जो नेता ज्याचा कार्यकर्ता म्हणून काम करणारा वर्ग आहे त्याचा नेता रात्रीतून कुठल्या पक्षात गेला हे सुद्धा कळायला तयार नाही. एवढं राजकारण गढूळ झालंय. आणि अशा प्रकारचं लोकशाहीला मारक असलेलं संविधान शिल्लक राहतंय की नाही, का हुकुमशाही येते भारतामध्ये, अशी अवस्था आज आपल्याकडे पाहायला मिळते आहे. जे बडे बडे लोक आहेत, जे मोठ्या मोठ्या पदावर एका पक्षात राहिले असलेही लोक ईडी, सीबीआय किंवा ज्या संस्था आहेत केंद्र सरकारच्या अखत्यारीमध्ये, त्या स्वायत्त संस्था सुद्धा केंद्र सरकारच्या नौकर म्हणून काम करताना आम्ही पाहतो आहोत. आणि दहशत आणि भीती ही सामान्य लोकांवर सुद्धा मोठ्या प्रमाणावर निर्माण होते आहे. अलीकडच्या काळात तर 400 पारचा नारा देताना कोणी कुठेही मतदान केलं तरी आम्ही 400 पार करणार आहोत, हा आत्मविश्वास कशाच्या बळावर येतो आहे हे शोधण्याची आवश्यकता आहे. आणि म्हणून इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीनमध्ये जे काही फ्रॉड चालू आहे, जी चर्चा चालू आहे, त्याची सत्यता पडताळली पाहिजे. नसेल तर एक ना एक दिवस जर हुकुमशाहीकडे वाटचाल झाली तर भारताचा श्रीलंकेचं वातावरण तयार व्हायला वेळ लागणार नाही. त्याला थांबवायचं असेल तर आपण भारतीय नागरिक म्हणून आपली ही जबाबदारी आहे. त्यामध्ये राजकीय समुद्र पूर्णपणे गढूळ झालेला आहे.
हे लक्षात असताना सुद्धा सत्याच्या मार्गाने, निष्ठेच्या मार्गाने, तत्वाच्या मार्गाने, विकासाच्या मार्गाने आणि सगळ्यांना सोबत घेऊन विकासाचं राजकारण करण्याची भूमिका कोणीतरी वटवली पाहिजे या उद्देशानं सेवा जनशक्ती पार्टी सगळ्या बहुजन वर्गाला, दीनदलिताला, उपेक्षिताला सोबत घेऊन आम्ही लोकशाहीमध्ये येणाऱ्या सार्वत्रिक लोकसभेच्या निवडणुकीमध्ये नक्की आमचं योगदान आम्ही देणार आहोत आणि विधानसभेच्या निवडणुकीला मात्र महाराष्ट्रात सेवा जनशक्ती पार्टी हे मोठं काम करून दाखवल्याशिवाय राहणार नाही असा विश्वास व्यक्त करतो आणि आपणही लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून नव्यानं स्थापन झालेल्या या सेवा जनशक्ती पार्टीला आपणही जसं शिवा संघटनेला मागे साथ दिली तशी भविष्यात द्याल अशी आपल्याकडनं अपेक्षा व्यक्त करतो. पुनश्च एकदा आपले आभार व्यक्त करताना जशी आता 28 वर्ष काम करता आली तसं पुढेही अलिप्तपणे वीरशैव लिंगायत समाजाचं काम करणार आहे. उदाहरणार्थ महात्मा बसवेश्वर जयंती आहे, महिनाभर आम्ही महाराष्ट्रात जयंती द्विपंधरवडा साजरा करतो किंवा कपिलदासचा मेळावा आहे किंवा आणखी कुठले धार्मिक कार्यक्रम आहेत, हे सगळं शिवा संघटनेच्या माध्यमातून चालू राहणार आहे. पण शिवा संघटना बॅकबोन म्हणून सेवा जनशक्ती पार्टीचं जरी काम करत असली तरीही सगळ्या उपेक्षित वर्गाला, सगळ्या बहुजन, ओबीसी, दलित, आदिवासी, शेतकरी, कष्टकरी, उपेक्षित या सगळ्यांना सोबत घेऊन आम्ही सेवा जनशक्ती पार्टीचं वेगळं काम करतो. बघा, केंद्रीय निवडणूक आयोगाकडे पहिल्यांदा नोंदणी हा विषय जो आहे तो आम्हाला 1 वर्ष नोंदणीमध्ये लागला. त्याचं कारणही मी आपल्याला सांगितलं. आम्ही सेवा जनशक्ती पार्टी असं नाव घेतलं होतं. प्रस्ताव गेल्याच्या नंतर त्यांनी 45 दिवसाच्या नंतर त्रुटी काढली आणि त्रुटीमध्ये त्यांनी शिवा नावावरती ऑब्जेक्शन घेतलं. मी त्यांना त्याचा खुलासा पाठवला की आम्हाला जर शिवा नाव घेता येत नसेल तर शिवसेनेतला शिव काय आहे, मुस्लिम लीगमधला मुस्लिम धार्मिक शब्द नाही का, असे मी उदाहरणं देऊन त्याचा खुलासा पाठवला. पण त्यांनी नंतर मला 2015चं सुप्रीम कोर्टाचं जजमेंट जोडून पुन्हा पाठवलं की 15च्या अगोदर स्थापन झालेले पक्ष जे आहेत त्यांना आम्ही रिट्रॉस्पेक्टिव्ह इफेक्ट सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाचा देऊ शकत नाही, म्हणून ते आहेत. पण 2015च्या नंतर कुठलेही रिलिजियस नाव, धार्मिक नाव किंवा भारतीय, जसं भारतीय जनता पार्टी आहे, भारतीय शब्द आता नवीन कुठल्याही राजकीय पक्षाला घेता येत नाही, हे सुप्रीम कोर्टानं बॅन केल्याची ऑर्डर मला त्यांनी जोडून पाठवलं. त्याच्यानंतर माझा प्रयत्न होता की शिवा जनशक्ती पार्टीचं नाव घ्यायचं. मी पुन्हा खुलासा पाठवला की शिवा नाव हे महादेवाचं म्हणून आम्ही घेतलेलं नाही, तर शिवा नाव आम्ही महाराष्ट्रात आहोत, छत्रपती शिवाजी महाराजाचं शॉर्ट फॉर्म आहे आणि म्हणून ते नाव आम्हाला द्या. यासाठी जवळपास 7-8 महिने गेले माझे. शेवटी त्यांनी नकार दिल्यानंतर 3 पर्यायी नावं मागितले होते. मला SJP हे नाव कायम ठेवायचं होतं आणि शिवा संघटना म्हणून सेवाच केलेली आहे, म्हणून त्या शिवाला सेवा जनशक्ती पार्टी हे पहिलं प्रिफरन्स आम्ही दिलं होतं. दुसरं प्रिफरन्स दिलं होतं स्वराज्य जनशक्ती पार्टी आणि तिसरं प्रिफरन्स दिलं होतं किसान जनशक्ती पार्टी. पण आमचं पहिलं प्रिफरन्सचं नाव केंद्रीय निवडणूक आयोगाने मान्य केलं. त्यामुळं आता सेवा जनशक्ती पार्टी हे नाव नोंदणीकृत आहे, रजिस्टर्ड पॉलिटिकल पार्टी म्हणून आमचं नाव आता केंद्राच्या किंवा दिल्लीच्या निवडणूक आयोगाने मान्य केलेलं आहे आणि SJP शॉर्ट फॉर्म हा आमचा कायम आहे. राष्ट्रीय पक्ष आहेत. कोण आहेत पक्ष? भारतीय जनता पार्टी असेल, इंदिरा काँग्रेस असेल, शिवसेना असेल किंवा राष्ट्रवादी काँग्रेस असेल, तर शिवसेना 2, राष्ट्रवादी काँग्रेस 2, हे जे राजकीय पक्ष आहेत या सगळ्याच पक्षांनी आम्हाला वापरून फेकून दिले. मी उल्लेख केला 40 मतदारसंघ आमचे असे आहेत जिथं आम्ही आमचं मत आम्हाला असं जरी सूत्र वापरलं तरी आमचे 40 आमदार निवडून यायला पाहिजे, पण मात्र आम्हाला फक्त वापरा फेकून द्या हे सूत्र वापरल्या गेलं आणि आम्हाला स्थान दिलं नाही. म्हणून विधिमंडळात आमचे आमदारही नाही आणि राज्य मंत्रिमंडळात राज्यमंत्रीही नाही. 9% लोकसंख्या असलेल्या समाजाचं अस्तित्व नगण्य आहे आणि म्हणून मी त्याचा उल्लेख केला की प्रस्थापित राजकीय पक्षांनी आम्हाला वापरा फेकून द्या असं केलं. पण आता कुठलाही भालदार पक्ष असेल तरी स्वतःच्या बलबुत्यावर कुठलीही सत्ता मिळू शकत नाही हे अलीकडचं भारतीय राजकारण आपण बघतो आहोत. त्यामुळं येणाऱ्या काळामध्ये सुद्धा युती आघाडी जर त्यांनी आम्हाला योग्य राजकीय वाटा देऊन कोणी सामावून घ्यायचा प्रयत्न केला नक्की त्यांच्यासोबत युती किंवा आघाडी करून मिळालेल्या जागा लढू आणि नाही जर दिलं
तर उदाहरणार्थ महादेव जानकर, बच्चूभाऊ कडू किंवा छत्रपती संभाजीराजे, मी, आमच्या बैठका झाल्यात. आता छत्रपती संभाजीराजे थोडंसं बॅक फुटलं आहे, पण महादेव जानकर, मी आणि प्रहार जनशक्ती पार्टीचे बच्चूभाऊ कडू, आमच्या तिघांचं ठरलंय जर कदाचित आम्हाला स्थान दिलं नाही प्रस्थापित पक्षाने, तर आम्ही तिघं एकत्र येऊन आम्ही आमची नक्की ताकद दाखवायचा प्रयत्न करणार आहोत. उदाहरण म्हणून मी सांगेल, विचारलं म्हणून, 2019च्या सार्वत्रिक लोकसभा निवडणुकीला आम्हाला राजकीय भूमिका सेवा संघटना म्हणून राज्य पातळीवर घेण्याचं आमचं ठरलं आणि त्याच्यामध्ये भारतीय जनता पार्टीचे तेव्हाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि तेव्हाचे भारतीय जनता पार्टीचे राज्याचे अध्यक्ष रावसाहेब पाटील दानवे यांच्यासोबत बैठक होऊन आम्हाला विधानसभेच्या 5 जागावर उमेदवार, 1 विधान परिषदेची जागा आणि 10 मंडळाचे सदस्य देण्याचं मान्य करून युतीचा घटक पक्ष म्हणून शिवा संघटनेचा समावेश घोषित केला होता. 10 एप्रिल 2019ला मुंबईच्या मंत्रालयासमोर असलेल्या यशवंतराव चव्हाण सभागृहात भारतीय जनता पार्टीचे केंद्रीय मंत्री पियुष गोयल आणि राज्याचे तेव्हाचे शिक्षण मंत्री विनोद तावडे आणि मुंबईचे अतुल शहा यांच्या उपस्थितीत माझे शिवा संघटनेचे 50 पदाधिकारी अशी एकत्र पत्रकार परिषद होऊन शिवा संघटना ही शिवसेना, भाजपा, महायुतीचा घटक पक्ष अशी घोषणा झाली. आमचा वापर करून घेतला लोकसभेला, पण विधानसभेला मात्र शब्द पाळला गेला नाही. MLC द्यायचा विषय तर सुटलाच, पण ज्या आम्हाला 5 जागा द्यायच्या होत्या, जिथं जी जागा शिवसेनेची असेल आमचा उमेदवार तिथं गेला असेल तर धनुष्यबाणावर लढेल, पण उमेदवार आमचा असेल. जी जागा भाजपची असेल, उमेदवार आमचा असेल तो कमळावर लढेल. त्याला आमची संघटना होती, चिन्ह नव्हतं, असं ठरलं होतं. पण आम्हाला शेवटच्या क्षणाला वर्षा बंगल्यावर देवेंद्र फडणवीस आणि वरिष्ठ लोकांच्या समोर माझी शेवटची जेव्हा बैठक झाली तेव्हा सांगण्यात आलं की इन्कमिंग फार वाढले आणि इन्कमिंग वाढल्यामुळं आपण समजून घ्या पुढची सत्ता आपलीच आहे. आता आम्ही तुम्हाला 5 म्हणालो होतो, पण 5 देऊ शकत नाही, पुन्हा सत्ता आल्यावर सामान घेऊ. तेही मी मान्य केलं. त्यांना मी पुढं जाऊन सांगितलं की 3 जागा देतो म्हणताय, आम्हाला 2 द्या, पण आज जाहीर करा. नांदेड जिल्ह्यातली लोहा विधानसभा आणि परभणी जिल्ह्यातली गंगाखेड विधानसभा या 2 जागा आमच्या जाहीर करा. तर त्यांनी होकार दिला आणि 2 दिवसात तुम्हाला त्याची घोषणा करू असं सांगितलं. पण उमेदवारी अर्ज भरायच्या शेवटच्या दिवसापर्यंत नंतर ना देवेंद्र फडणवीसने आम्हाला भेट दिली, ना उमेदवारी जाहीर केली, ना रावसाहेब दानवेंनी केली, ना आणखी कोणी केली. आणि म्हणून जसा मला धोका दिला तसा महादेव जानकरलाही धोका दिला, तसाच रामदास आठवलेंना सुद्धा धोकाच दिला. त्यांनी मानला नसेल तो भाग वेगळा. एकही उमेदवार रामदास आठवलेचा नव्हता. उदाहरण सांगेल मी, नांदेड जिल्ह्यातली नायगाव विधानसभा हे रामदास आठवलेंच्या RPIला सोडण्यात आली आणि उमेदवार राजेश पवार दिला, कमळ चिन्ह दिलं. महादेव जानकरला सुद्धा ज्या जागा सोडल्या होत्या, 8 जागा सोडायचं ठरलं होतं, एकाही ठिकाणी महादेव जानकरला उमेदवार दिला नाही. शेवटी त्यांनाही सांगितलं की 2 जागावर एक करा. तुम्हाला माहिती आहे, राहुल कुल महादेव जानकरचे आमदार होते रासपचे, ती आणि जिंतूरची जागा, या 2 जागा तुम्ही लढा असं शेवटच्या 1 दिवस अगोदर सांगितलं. राहुल कुलचाही फॉर्म कमळाचा AB फॉर्म देऊन भरला गेला आणि जिंतूरच्या मेघना बोर्डीकर यांचा उमेदवारी अर्ज भरायला रासपचे महासचिव जे आहेत बाळासाहेब दोडतळे आंबेजोगाईचे, ते AB फॉर्म घेऊन गेले. तर त्याच्या अगोदरच मेघना बोर्डीकरांचा भारतीय जनता पार्टीचा AB फॉर्म देऊन फॉर्म भरला होता आणि मग 24 घंटे शिल्लक राहिले. सगळीकडे धोका दिला हे लक्षात आलं, मलाही धोका दिला हे लक्षात आलं. गंगाखेड आणि लोहा मी उमेदवारी अर्ज भरायच्या 1 दिवस अगोदर निर्णय केला की मला स्वतःला भरायचा होता लोहा, म्हणून मी आयत्या वेळी आता काही होऊ शकणार नाही म्हणून मी महादेव जानकर आम्ही बोलणं केलं आणि आम्ही ठरवलं की 288 पैकी 287 जागावर आपण शिवसेना भाजपला पाठिंबा देऊ. कारण आता 1 दिवस अगोदर दुसरा कोणाला पाठिंबा दिला तर गैरसमज पसरू शकतात आणि म्हणून आपण तिथं बदल करायचा नाही. पण आपले अवकाश दाखवण्यासाठी एक मतदारसंघ
रासपा आणि शिवा संघटना युती म्हणून वेगळा लढू, अशी भूमिका आम्ही 2019च्या विधानसभेला घेतली. महादेव जानकर तयार होत नव्हते. त्यांचं म्हणणं होतं की आपला गंगाखेडचा उमेदवार डॉक्टर रत्नाकर गुट्टे हे 2014च्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये स्वतः बाहेर होते. शिवसेना भाजपा महायुतीचे उमेदवार होते, तरी ते निवडणूक पडले. आणि आता 2019ला तर आमचे डॉक्टर रत्नाकर गुट्टे हे कारखान्याच्या प्रकरणात जेलमध्ये आहेत. जेलमध्ये असलेला उमेदवार आणि शिवसेना भाजपा महायुतीचा विशाल कदम नावाचा वेगळा उमेदवार शिवसेनेने दिलाय. अशा परिस्थितीत फक्त रासप शिवा संघटना म्हणून आपण निवडणूक जिंकू शकणार नाही. त्यामुळं लढवू नये अशा मानसिकतेचे महादेव जानकर होते. पण मी त्यांना सांगितलं की धनगर आणि लिंगायत हे दोन समाज जरी आपण एक करून आपली अवकात दाखवली तर पुन्हा धाडस करणार नाही कोणी आपल्याला फसवण्याचं किंवा धोका देण्याचं. अशी भूमिका घेतल्यानंतर ते तयार झाले. 1 डे बिफोर रात्री जेलमध्ये जाऊन आम्ही त्यांच्या सह्या आणल्या आणि शेवटच्या दिवशी 2:30 वाजता, उमेदवारी भरायला वेळ 3चा होता, 2:30 वाजता रासपचा एबी फॉर्म लावून रासप शिवा संघटना युती म्हणून आम्ही डॉक्टर रत्नाकर गुट्टेचा उमेदवारी अर्ज भरला आणि आम्ही दोघंच लढलो. तर गंगाखेडला जेलमध्ये असलेले डॉक्टर रत्नाकर गुट्टे शिवसेना भाजपा महायुतीचा उमेदवार वेगळा असताना सुद्धा आमच्या दोघांच्या ताकदीवर 16,000 मताच्या फरकाने निवडून आले. कदाचित आम्ही हा प्रयोग केला नसता तर 5 वर्ष आम्हाला आणखी अंडर एस्टिमेट केलं गेलं असतं. आता किमान आमची अवकात काय आहे, आम्ही जर लिंगायत आणि धनगर एकत्र आलो तर हे होऊ शकतंय. आता तर अख्खी ओबीसी दलित आम्ही सोबत घेतो, 18 पगड जाती सोबत घेऊन सेवा जनशक्ती पार्टी म्हणून असेल किंवा रासपा असेल किंवा प्राण जनशक्ती पार्टी असेल, आम्ही एकत्र लढण्याचा निर्णय घेतो आहोत. त्यामुळं नक्की प्रस्थापित राजकीय पक्षांच्या त्या दलबदलूपणाच्या राजकारणाला सामान्य मतदार, सामान्य समाज, सामान्य जनता ही विटलेली आहे. कुठलाही प्रस्थापित राजकीय पक्ष आज सामान्यांची, उपेक्षितांची, शेतकऱ्यांची बाजू मांडायला तयार नाही. त्यांचेच गोडवे गाणं चालू आहे. हा नेता त्या पक्षात गेला, तो नेता हा पक्षात आला. कोणता नेता कोणा पक्षात गेल्यानं आमच्या शेतकऱ्याची चूल पेटत नाही. आमच्या शेतकऱ्याच्या शेतीमालाची अवस्था, भाव काय? आज 4200 रुपये सोयाबीनला भाव आहे. जिथं पाशा पटेलनी विरोधी पक्षात भाजप असताना मोर्चा काढला होता, पायदिंडी काढली होती की कापसाला 7,000 भाव द्या, कापसाला 10,000 भाव द्या आणि सोयाबीनला 7,000 भाव द्या. ज्यांनी दिंडी काढली पाहिजे ते सत्तेवर आल्याच्या नंतर आजही ते सत्तेत असताना, एवढी महागाई वाढलेली असताना 4200 रुपये भाव आहे. कापसाला 6,200चा भाव आहे. आणि कुठलाही राजकीय पक्ष, कुठलाही नेता शेतकऱ्यांच्या, कष्टकऱ्यांच्या, दलितांच्या, ओबीसीच्या प्रश्नावर बोलायला तयार नाही. फक्त एकमेकांमध्ये झुंज लावणे, ईडी सीबीआयची भीती दाखवून मोठे नेते फोडणे, त्यांनी त्यांच्यावर आरोप करणे, नेहमी यांच्यावर आरोप करणे, त्याच्या पलीकडे सामान्यांच्या बद्दल कोणी बोलायला तयार नाही. आता तुमची काय अपेक्षा काय, महायुती का आघाडी? मी उल्लेख केला की जेव्हा आम्ही आमची ताकद घेऊन कोणासोबत चर्चेला बसू, पहिलं प्राधान्य आमचं महाविकास आघाडीला, पहिलं प्राधान्य. किती जागा आहेत मागणीची? ते आजच कसं सांगणार? नाही, तुमची मागणी किती असणार आहे? असं काही नाही साहेब. आपण म्हणालात की आम्ही महाविकास आघाडी आणि महायुती यांच्या पक्षाशी आमच्या बोलणं चालू आहे, तर तोडगा निघाला तर त्यांच्यासोबत राहू किंवा मग स्वतंत्र लढू. हे कोणत्या पक्षाशी आणि कोणत्या त्यांच्या पदाधिकाऱ्याशी आपलं बोलणं झालेलं आहे? सगळ्याच गोष्टी प्रेसला सांगणं शक्य नाही, पण बोलणं चालू आहे एवढं नक्की. मी आत्ताच सांगितलं, प्रस्थापित पक्षांसोबतही बोलणं चालू आहे आणि तिथे जर नाही जमलं तर आमच्या तिघांचे बोलणं झाले. नेते कोण? महाविकास आघाडीने तुम्हाला जे आवश्यक जागा नाही दिल्या, तुम्ही काय करणार? किती जागा लढवणार? नाही लोकसभेला तर आम्ही सगळ्या जागा लढवायचं वगैरे असं काही शक्य नाही, पण जे उर्वरित छोटे पक्ष आहेत त्यांच्यासोबत बोलणी चालू आहे. नक्की आम्ही कोणासोबतही राहू. मग बाळासाहेब आंबेडकर असतील, महादेव जानकर असतील, बचूभाऊ कडू असतील, प्राध्यापक मनोहर धोंडे असतील किंवा आणखी इतर आहेत, इतरही काही छोट्या छोट्या पक्षांसोबत बोलणं चालू आहे. आम्ही जर प्रस्थापित राजकीय पक्षांसोबत आमचं युती आघाडी नाही झाली तर लोकसभेला फार मोठी कामगिरी कदाचित करणार नाही, कारण वेळ नाही. पण विधानसभेला मात्र नक्की आमची अवकात. सोलापूरची तुम्ही जागा महाराजांना देण्यापेक्षा एका कार्यकर्त्याला मागणी केली नाही? नाही, महाराजांना त्यामुळे सुद्धा मागणी केली नव्हती. नाही, त्यांनी
दिल्यानंतर तुम्ही मागणी करायला पाहिजे होती कार्यकर्त्याला द्या त्या ठिकाणी. दिल्यानंतर कशी मागणी करणार? अहो मी तुम्हाला स्पष्ट सांगितलं, लोकसभेचं तर आमचं बोलणंच नव्हतं जागा घ्यायचं. आम्हाला जागा द्यायचं ठरलं होतं विधानसभेच्या. मी खुल्या मीडियाला बोलावलोय, काही लपून नाही. देवेंद्र फडणवीसना माहिती आहे किंवा रावसाहेब दानवेंना माहिती आहे सगळं, विनोद तावडेंना माहिती आहे, पियुष गोयलला माहिती आहे, अतुल शहाला माहिती आहे. हे सगळं ओपन सिक्रेट आहे, ते काही लपून नाही. आणि त्यांनी फसवलं, धोका दिला हे मी ओपन सांगितलं. मला एकट्याला धोका दिला नाही, महादेव जानकरलाही दिला, रामदास आठवलेंना पण दिला, सदाभाऊ खोतलाही दिला, विनायक मेटेंनाही दिला. ते 19ची घटना आहे. पण आता आम्ही फसणार नाही यासाठी म्हणतोय की आम्ही आमच्या तयारीत आहोत, आम्ही गाफील नाही आहोत. सर, लिंगायतला धर्म म्हणून मानायचं अशी मागणी आहे. या संदर्भात सेवा जनशक्ती पार्टीची काय भूमिका? सेवा जनशक्ती पार्टी म्हणून नाही, शिवा संघटनेची सुरुवातीपासून लिंगायत धर्माच्या मागणीला विरोध आहे. लिंगायत हा धर्म नाही, वीरशैव हा धर्म आहे. आणि काही लोकांनी सुरुवातीला गोंडस नाव घेऊन हे केलं तेव्हा आम्हाला लक्षात आलं नाही, आम्ही सोबत होतो पहिले 2-3 मोर्चे होताना. पण जेव्हा लिंगायत धर्म वेगळा, वीरशैव वेगळे, फूट पाडायचं, मोडा झोडा आणि राज्य करा, हे जे इंग्रजांचं सूत्र होतं ते जेव्हा उघड झालं, त्याचे बोलविते धरी पाठीमागं हे मनुवादी होते, हे आमच्या लक्षात आलं. जेव्हा लिंगायत हा वेगळा धर्म आहे, वीरशैव आमचे नाहीत, आणि लिंगायत धर्माचे संस्थापक महात्मा बसवेश्वर आहेत आणि त्यापुढे जाऊन महात्मा बसवेश्वर ब्राह्मण आहेत, हे जेव्हा आणलं गेलं तेव्हा हा धोका आमच्या लक्षात आला. लिंगायत हा वेगळा धर्मही नाही, लिंगायत धर्माचे संस्थापक महात्मा बसवेश्वरही नाहीत आणि महात्मा बसवेश्वर ब्राह्मणही नाहीत. पण पडद्यामागून कर्नाटकातून आलेलं पेव या पद्धतीनं आमच्यामध्ये पेरलं गेलं. समाजाला सुरुवातीला ह्या गोष्टी उघड नव्हत्या, तोपर्यंत समाज एकवटला. पण नंतरचे आपण मोर्चे बघितले 1500च्या पुढे गेलेले, जेव्हा शिवा संघटनेने लिंगायत धर्माच्या मागणीला विरोध केला. पहिली पत्रकार परिषद आम्ही सोलापूरच्या 7 रस्ता गेस्ट हाऊसला घेतली आणि मी विश्लेषण केलं की या मागणीला आता आमचा पाठिंबा नाही. किंबहुना तेव्हा विधानसभेच्या निवडणुका चालू होत्या, सिद्धरामय्यांनी ही भूमिका घेतली म्हणून मी तिथल्या प्रेसमध्ये जाहीर सांगितलं होतं की या एका मुद्द्यावर कर्नाटकातली काँग्रेस निवडणूक हरणार. आणि मी म्हणल्याप्रमाणे निवडणूक हारले. त्याच्यानंतर DK शिवशंकर त्यांचे जे वरिष्ठ मंत्री होते त्यांनी प्रेस घेऊन माफी मागितली की आमची चूक झाली. लिंगायत धर्माची मागणी आणि त्याला पाठिंबा दिल्यामुळं आमच्यापासून मतदार वर्ग विरोधात गेला आणि आम्ही हरलो हे मान्य करून त्यांनी माफी मागितली. आणि त्याच्यानंतर 3 ठिकाणी पोटनिवडणूक झाली, तर 3ही ठिकाणी काँग्रेस निवडून. पण लिंगायत धर्म हा धर्म नाही. लिंगायत हा बोलीभाषेतला शब्द आहे, मूळ धर्म हा वीरशैव आहे. जो लिंग आयात करून हृदयावर धारण करतो तो लिंगायत, मग कोणी असेल. पण यांनी नंतर फूट पाडायचं सूत्र आणलं आणि आमचा धर्म 7000 वर्षापूर्वी मोहनजोदडो आणि हडप्पाच्या उत्खननामध्ये जे अवशेष सापडले त्याच्यामध्ये आमचे लिंग सापडले. आमचे मयत झाल्यानंतर जे दफन करतात ते मांडी घालून हातावर इष्टलिंग असलेले अवशेष सापडले, ज्याचं वय शास्त्रीय दृष्टीनं 7000 वर्ष होते. 7000 वर्षापूर्वीचा आमचा धर्म आहे हे विज्ञानाच्या निकषावर सिद्ध होत आहे. असं असताना एकीकडे वीरशैव वेगळे आहेत म्हणायचं आणि लिंगायत वेगळे आहेत म्हणायचं. लिंगायत हा धर्म आहे म्हणायचं वेगळा. आणि त्याचे संस्थापक महात्मा बसवेश्वर म्हणजे केव्हाचे आहेत महात्मा बसवेश्वर? 850 वर्षाचे. महात्मा बसवेश्वरांचा जन्म अक्षय तृतीया इसवी सन 1131चा आहे, म्हणजे 850 वर्षापूर्वीचा आहे. म्हणजे 850 वर्षापूर्वीच हा धर्म अस्तित्वात आला, म्हणजे 6200 वर्षाचा इतिहास पुसून काढायचा. महात्मा बसवेश्वर धर्म संस्थापक म्हणायचं आणि महात्मा बसवेश्वर ब्राह्मण कुळात जन्मले म्हणायचं. म्हणजे आमचा हे धर्म ब्राह्मणांनी स्थापन केला. हे अशा प्रकारचं जेव्हा षड्यंत्र उघड झालं तेव्हा शिवा संघटनेने लिंगायत धर्माच्या मागणीला विरोध केला. शिवा संघटनेने विरोध केल्यापासून लिंगायत धर्माची मागणी ही आता गुलदस्त्यात आहे. कोणाची हिंमत नाही आता मोर्चा काढतो म्हणायची. काढण्याचा प्रयत्न केला. सोलापूरचा मोर्चा 500 लोक नव्हते, संभाजीनगरला मोर्चा काढला 200 लोक नव्हते, आझाद मैदानावर गेले 100 लोक नव्हते. त्यामुळं समाजाला कळलं नाही आणि शिवा संघटना सोबत होती तोपर्यंत पब्लिक दिसली. पण हे जेव्हा षड्यंत्र म्हणून त्यांचं उघड झालं ते जेव्हा माझ्या लक्षात आलं
तेव्हा मी सोलापूरला पहिली प्रेस घेऊन त्या मागणीला विरोध केला आणि त्याच्यानंतर मोर्चा कुठेही निघाला नाही. आताही कोणीही भालदार असेल तरी ही लिंगायत धर्माच्या मागणीवर 1000 लोक त्यांनी जमून दाखवावे. तर तुम्ही प्राथमिक सदस्य किती आणि पक्षाची नाव नाही बघा, रजिस्ट्रेशनच आता मागच्या 15 दिवसापूर्वी आलं. आता एकदम सगळं तुम्ही चिन्ह विचारलं मला, पण निवडणूक आयोगाच्या सिस्टीममध्ये अगोदर रजिस्टर्ड अनरिकॉग्नाइज्ड पार्टी या नावानं रजिस्ट्रेशन होतं. त्याच्यानंतर आपण जेव्हा निवडणुकीला उमेदवार देतो तेव्हा राष्ट्रीय पक्ष, राज्य पातळीवरचा पक्ष आणि मग रजिस्टर्ड अनरिकॉग्नाइज्ड पार्टी आणि मग अपक्ष चिन्ह देताना ज्यांना चिन्ह मिळाले ते राज्य पार्टी आणि राष्ट्रीय पार्टी आहे. अनरिकॉग्नाइज्ड किंवा रिकॉग्नाइज्ड रजिस्टर्ड पार्टीला चिन्ह आज देता येत नाही. पण जेव्हा उमेदवारी भरली जाते तेव्हा राष्ट्रीय पक्ष आणि राज्य पक्ष त्यांचे चिन्ह संपल्यानंतर पहिलं प्राधान्य कुठलं चिन्ह निवडायचं हे रजिस्टर्ड पार्टीला असते आणि ते चिन्ह घेऊन आम्ही निवडणूक लढली. 6% मतं आमच्या पार्टीनं घेतल्यानंतर चिन्ह कायम. तर तुम्हाला शेवटचा प्रश्न, तुम्ही बोलता असं होईल की ईव्हीएम विषयी काही शंका होत असेल तर त्या संदर्भात ईव्हीएम फ्रॉड असेल बघा, देशभरामध्ये आपण पाहतो आहोत सुप्रीम कोर्टाचे वकील सुद्धा दिल्लीत मोर्चा काढतात. देशाच्या सीमेवर लढणारे सैनिक यांचंही म्हणणं आहे की ईव्हीएम मध्ये फ्रॉड आहे, बॅलेटवरचं मतदान घ्या. किंवा बामशेपचे मेसराम यांचंही म्हणणं आहे किंवा माझंही म्हणणं तेच आहे. पण मोठ्या राजकीय पक्षांनी ही भूमिका घेतली पाहिजे. ईव्हीएम मशीनमध्ये फ्रॉड आहे म्हणून ज्या देशांनी ईव्हीएम मशीन तयार केली त्या जपानमध्ये बॅलेटवर मतदान आहे. अमेरिकेसारखा सुधारित देश म्हणतो आपण, तिथे मतपत्रिकेवरचं मतदान आहे. मग असं काय आहे की भारतामध्ये एवढी गोडी की तुम्हाला ईव्हीएमचंच मतदान पाहिजे? तुम्ही 400 पार होणार आहात ना, हिंमत असेल तर बॅलेटवरचं मतदान घ्या आणि 400 पार होऊन दाखवा, मग कळेल फ्रॉड आहे की नाही. साहेब, काँग्रेसचे माजी मंत्री बसवराज पाटील हे भाजपमध्ये गेले, समाजात त्यांच्यासोबत जातील का? बघा, मी कोण्या व्यक्तीबद्दल बोलणार नाही. बसवराज धाराशिव जिल्ह्यातला विषय आहे. तुमचा प्रश्न बरोबर आहे. बसवराज पाटील मुरुमकर हे नक्की जन्मलेत वीरशैव लिंगायत समाजामध्ये. पण माझा तुम्हाला दुसरा प्रश्न आहे, वीरशैव लिंगायत म्हणून त्यांनी समाजासाठी एक काम केलं असेल तर त्यांनी मला दाखवू द्या, समाज त्यांच्या पाठीमागे जाण्यासाठी. आणि मग कोण राजकीय पक्षातला कार्यकर्ता हा त्या पक्षाशी बांधील असतो. त्यांनी पक्षाशी काँग्रेसची निष्ठा ठेवली, आज ते भाजपमध्ये गेले. भाजप आणि काँग्रेस असं मूल्यमापन होऊ शकेल. पण बसवराज पाटील मुरुमकर तिकडे गेले म्हणून लिंगायत समाज गेला, किंवा डॉक्टर अजित गोपछडेला खासदार केलं म्हणून लिंगायत समाज तिकडे गेला, असं होत नाही. त्याच्यासाठी त्याचं योगदान लागतंय. मी सांगितलं, शिवा संघटनेने जिथं मराठा समाज गावापासून मुंबईपर्यंत सत्तेत आहे तरीही त्यांच्याकडे 2001चा GR आहे. मराठा कुणबी आणि कुणबी मराठा हे OBC मध्ये आहेत. असं असताना सुद्धा फक्त कुणबी शब्द वगळून मराठा एक शब्द OBC मध्ये येऊ शकला नाही. ही वास्तव परिस्थिती आहे. 2004 साली जेव्हा शिवाजी बापू शेंडगे एक्सपायर झाले त्याच्यानंतर अटल बिहारी वाजपेयी ते पंढरपूरला आले आणि शिवाजी बापूच्या पाठीमागा असलेला धनगर समाज भाजपकडे यावा म्हणून त्यांनी प्रकाश अण्णा शेंडगे यांना 2004 साली पंढरपूरमध्ये 1,00,000 धनगरांचा मेळावा घेऊन भाजपमध्ये प्रवेश दिला आणि त्यांना आश्वासन दिलं की धनगरांना आम्ही STचं आरक्षण देऊ. पहिल्या कॅबिनेटमध्ये धनगरांना STचं आरक्षण देऊ असं आश्वासन. जरा काढा ना, तुमच्याकडे सगळं रेकॉर्ड आहे, सांगायची काय गरज आहे. आणि म्हणून धनगरांना STचं आरक्षण देऊ म्हणून प्रकाश अण्णा शेंडगेला 1,00,000 धनगरांच्या मेळाव्यामध्ये प्रवेश दिला. ते अटल बिहारी वाजपेयी पासून ते आज मोदींपर्यंत देशातली सत्ता ही त्यांच्याकडे 10 ते 12 वर्ष आहे. पहिल्या कॅबिनेटला धनगरांना STचं आरक्षण देऊ असं म्हणणाऱ्यांना आपण का विचारत नाही की धनगरांना STचं आरक्षण देण्यासाठी काय करायचं होतं त्यांना? आजही शेड्यूल्ड ट्राईबच्या लिस्टमध्ये धनगड आहे, धनगड, फक्त डचं र करायचं होतं. 20 वर्ष झाले, 2004 ते 2024 आश्वासन देऊन 20 वर्षामध्ये डचं र करून
धनगरांना एसटीचं आरक्षण भारतीय जनता पार्टी देऊ शकली नाही, किंवा गावापासून मुंबईपर्यंत सत्तेत असलेला मराठा समाज नेते सगळेच आहेत, त्यांच्या मराठा समाजाला ओबीसी तर सोडा, SC-BCचे आरक्षण देऊन टिकू शकले नाही. हे वास्तव चित्र आहे. आमचं गावातही कोणी नाही, मुंबईतही कोणी नाही. शिवा संघटना म्हणून आम्ही कायद्याच्या चौकटीत मांडणी केली, रचनात्मक आंदोलनं केली. मी तुम्हाला GR देतोय, 4 सप्टेंबर 2014चा GR काढा किंवा 8 जून 2012चा GR काढा. हे सगळे GR तुमच्या समोर आहेत. वीरशैव लिंगायत समाजातले शिवा संघटनेने 24 उपजाती, त्यातल्या 3 SBC मध्ये आणि 21 जाती OBC मध्ये आणल्यात. आज आम्ही OBC आरक्षण मिळवून दिल्याच्या नंतर वीरशैव लिंगायत समाजातील 7 कलेक्टर झालेत, अनेक डेप्युटी कलेक्टर DYSP झालेत, तहसीलदार झालेत, अनेक जण ग्रामपंचायत सदस्य, सरपंच किंवा नगरसेवक, नगराध्यक्ष, जिल्हा परिषद, पंचायत समिती सदस्य झालेत. हजारो विद्यार्थी OBCच्या प्रमाणपत्रावर हे दिलेल्या आरक्षणाचा लाभ घेऊन मेडिकल इंजिनिअरिंगला गेले. अनेक विद्यार्थ्यांना अर्ध्या फीसवर मेडिकल इंजिनिअरिंगचा प्रवेश मिळाला. एका विद्यार्थ्याला 15 लाख फीस असेल तर त्याला 7.5 लाख भरावी लागते. एका विद्यार्थ्याला वर्षाला 7.5 लाख, तर 5 वर्ष MBBS डिग्री आहे, तर 35 ते 40 लाखाचा एका विद्यार्थ्याचा फायदा आहे. एका नांदेड जिल्ह्यातून दरवर्षी 200 विद्यार्थी आमचे मेडिकलला जात आहेत. आम्ही दरवर्षी त्यांचा सत्कार घेतो. याही वर्षी आम्ही सत्कार घेतला गुणवंताचा. मेडिकलला नांदेड जिल्ह्यातून 200 विद्यार्थी लागले OBCवर. बरं सर, त्यामुळं आम्ही सुकृत दर्शनी दिसणारं जे आहे ते आम्ही समाजाला दिलंय, ते आम्ही सांगू शकतो. बाळासाहेब ठाकरे बरोबर आपलं एकदम घनिष्ठ संबंध होते. आता उद्धव ठाकरे कसे वाटते? नाही, मी मातोश्रीवर किंवा ठाकरे कुटुंबावर कधीच टीका करणार नाही, कारण मी 37 वर्ष हे शिवसेनेसोबत आहे. 37 वर्ष. 12 ऑगस्ट 1987 कैलासवासी बाळासाहेब ठाकरेंनी मला भारतीय विद्यार्थी सेनेचं मराठवाडा प्रमुख केलं. मी जेव्हा MSc शिकायला होतो संभाजीनगरला, त्याच्यानंतर 1995 शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी मला 8 जिल्ह्याची उमेदवारी दिली. पण तेव्हा ती उमेदवारी पक्षाला सुशिक्षित लोकांमध्ये स्थान आहे हे दाखवण्यासाठी लढायचे, तुम्हाला निवडून येण्यासाठी लढायचं नाही असं सांगून आम्हाला दिली. जेव्हा 95ला उमेदवारी देताना मराठवाड्यात मनोहर धोंडे, उत्तर महाराष्ट्रामध्ये आत्ता जे नाशिकचे खासदार आहेत गोडसे, त्यांना दिली होती, आणि अमरावती विभागामध्ये श्रीकांत देशपांडेला दिली होती. आम्ही 1995ला पदवीधर मतदारसंघ तिघही लढलो शिवसेनेकडून. पण त्याच्यानंतर बाळासाहेब गेले. बाळासाहेबांनी ही जागा मग गोपीनाथराव मुंडे सोबत युती करताना शिक्षक मतदारसंघ शिवसेनेला आणि पदवीधर मतदारसंघ भाजपला दिला. म्हणजे माझा मतदारसंघ भाजपला गेला आणि श्रीकांत जोशी आमदार झाले. तेव्हापासून माझा मतदारसंघ गेला. त्याच्यानंतर आता शिवसेना, मी निष्ठावान आहे, मी शिवसेना सोडली नाही, पण शिवसेनेने मनोहर धोंडेला सोडला असेल तर मी काही दुबळा नाही, मी कुठेही वाकत नाही, झुकत नाही. मी स्वाभिमानी कार्यकर्ता आहे. मातोश्री असेल, ठाकरे कुटुंब असेल, शिवसेना असेल, आणखी कुठला पक्ष असेल, मी माझ्या धर्माचे तत्व, माझा समाज, बहुजन समाज आणि मनोहर धोंडे मी कधीच कुठं वाकू दिला नाही, झुकू दिला नाही.